नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, तिसरा गुरुवार आहे आजचा। तर आजची देवपूजा खूप सुंदर झालेली आहे। तर माझ्याकडे गेल्या वर्षीचा जो मुखवटा होता तोच मी वापरलेला आहे आणि आज देवीला पूर्णपणे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि पिवळ्या रंगाची वेणी, त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं फूल, याचबरोबर सगळ्या पिवळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आजचं जे स्वरूप आहे देवीचं खूप छान खुलून आलेलं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या पूजेसाठी मी वापरली होती छोटी जी शेवंतीची पिवळी फुलं आहेत ती वापरली होती आणि त्यानंतर मी वापरली होती पिवळी झेंडूची फुलं। तर आज मी प्रत्येक गोष्टी पिवळ्या वापरलेल्या आहेत। तर पिवळ्या रंगाचा वापर का केलेला आहे, कारण गुरुवारचा दिवस आहे, महालक्ष्मीचा दिवस आहे। तर महालक्ष्मीला हा पिवळा रंग खूप प्रिय असतो आणि पिवळा रंग हा पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रतीक आहे। त्याचबरोबर पिवळा रंग हा लक्ष्मीकारक आहे। जेवढा तुम्ही पिवळ्या रंगाचा तुमच्या आयुष्यात वापर करता तेवढ्या पॉझिटिव्हिटी किंवा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडून येतात। तर अशा प्रकारे आज मी ठरवलंच होतं की पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर मला करायचा आहे। त्यासाठी मी देवीला पिवळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते घेतलं आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती वापरली। तर पिवळ्या रंगाचं जास्तीत जास्त मी आज वापर केलेला आहे। अशा प्रकारे माझी सकाळची देवपूजा आहे। देव स्वच्छ करून मी सकाळची देवपूजा आहे ती केलेली आहे। त्यानंतर देवांना छानपैकी फुलं वाहिली आहेत। तर सफेद रंगाची पण शेवंती माझ्याकडे होती, पिवळ्या रंगाची शेवंती होती। तर हे सर्व वापरून मी देवांना छानपैकी आंघोळ केलेली आहे आणि छानपैकी सजवलेलं आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात केली। तर माझा देवारा एकदम छोटासा आहे आणि एकदम छान आहे, तर जास्त स्पेस नाही आहे। तर माझ्याकडे छोटासा देवारा आहे आणि त्यामध्ये खाली ड्रॉवर आहे। तर ड्रॉवरमध्ये मी सर्व सामान ठेवते। तर जे देवपूजेचं सामान आहे, जसं समई आहेत, दिवे आहेत, देवांचे मुखवटे आहेत, हे सर्व मी खाली ड्रॉवरमध्ये ठेवते आणि स्वच्छ करूनच ठेवते। तर रांगोळ्यांचे डब्बे आहेत, हे सगळं मी खाली ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे। तर हे बघा, हे ड्रॉवर आहे माझ्याकडे। तर हे कमलासन आहे ते पण मी ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं। त्यानंतर देवीचा मुखवटा आहे ते पण मी ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर जे देवीचे माझ्याकडे 3 ते 4 प्रकारचे मुखवटे आहेत। तर मी विचार केला माझ्याकडे गेल्या वर्षीचा जो मुखवटा होता तोच आज वापरूया, कारण तो खूप सुंदर मुखवटा आहे आणि वर्षानुवर्ष मी वापरलेला मुखवटा आहे आणि खूप सुंदर आहे। मला खूप आवडतो, ॲक्च्युली खूप मस्त आहे आणि त्याच्यावर खूप छान काम केलेलं आहे। थोडंसं काम मला करायचं आहे त्यावर मोत्यांचं, तर मी थोड्या दिवसानंतर मला जसा वेळ मिळेल तसं मी त्यावर थोडं वर्क करेन। तर अशा प्रकारे देवपूजेची सुरुवात करण्याअगोदर सर्व वस्तू जवळ एकत्रित करून घेते आणि मग मांडणी करायला घेते। तर हे लाल वस्त्र होतं, पिवळं वस्त्र माझ्याकडे नाही आहे, तर मी लाल वस्त्रच वापरणार आहे। कारण मी तुम्हाला आज बोलले होते की मी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करणार होते। तर पिवळ्या रंगाचं वस्त्र मला मिळालं नाही, तर अंथरण्यासाठी जो आपण पूजा मांडणीसाठी अंथरतो, तर हा बघा, हे कमलासन आहे आणि स्पर्शने कमलासनची एक पाकळी काढलेली आहे। तर काही प्रॉब्लेम नाही, आपण डबल साईड टेप आहे आणि डबल साईड टेपने आपण याला परत एकदा चिटकून घेऊया। तर अशा प्रकारे हा कमलासन आहे आणि स्पर्शने ही डबल साईड टेप आहे, त्याने एक पाकळी काढलेली आहे, तर ती मी चिटकवली आहे आणि आपलं कमलासन आहे जे पहिल्यासारखं एकदम छानपैकी रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर आहे। हे कमलासन मी 2-3 वेळा वापरलेलं आहे। दिवाळीच्या 1 दिवस अगोदर, लक्ष्मीपूजनाच्या 1 दिवस अगोदर मी बनवलं होतं आणि खूप सुंदर आहे। तर खाली बेसला स्टीलचा डब्बा आहे। मी नेहमी सांगते स्टीलचा डब्बा मी वापरते बेसला, कारण स्टील आहे तो बेस एकदम व्यवस्थित राहतो। आणि हे बघा, हे शुभ लाभचे 2 हत्ती आहेत माझ्याकडे। ॲक्च्युली लक्ष्मीचं वाहन म्हणजे लक्ष्मीसाठी ऐरावतच सांगतात की हत्ती ठेवणं खूप छान असतं देवघरात। तर हे डबल साईड टेपने मी चिटकवू शकते। तर हे बघा, हे असे ठेवू पण शकते। तर बघूया कसा वापर करता येतो यांचा। तर सध्या तर मांडणी करून घेऊया आणि मग पाहूया की काय वापरता येते।
तर हे बघा, माझ्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र होतं, म्हणजे हे पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस आहे, याला रेड कलरची बॉर्डर आहे. तर मी अशा प्रकारे घड्या करून घेतलेल्या आहेत आणि तशाच तुम्ही वेगळ्या प्रकारच्या पण घड्या करू शकता. पण इस्त्रीने जर तुम्ही इस्त्री फिरवता या घड्यांवर तर त्या व्यवस्थितरित्या बसतात. पण ही साडी नरम असल्यामुळे मला इस्त्री फिरवायची गरज नाही पडली आणि या घड्या आहेत त्या व्यवस्थित बसलेल्या आहेत. तर या घड्या एकत्रित राहण्यासाठी माझ्याकडे जो चोकर आहे तो मी वापरणार आहे. बघा, मी जसा वापरते तुम्ही पण तसं तुमच्याकडे जे दागिने आहेत ते तुम्ही देवीला घालू शकता. हे बघा, खूप छान असं, आणि ज्या घड्या आहेत त्या एकत्रित येतात या चोकरमुळे, या नेकलेसमुळे ज्या घड्या आहेत त्या एकत्रित येतात. या घड्या थोड्या व्यवस्थित केल्या ना की खूप छान वाटतात. नेकलेस तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि हा बघा मुखवटा, खूप सुंदर मुखवटा आहे. यामध्ये देवीचं स्वरूपच खूप सुंदर आहे, म्हणून मला हा मुखवटा खूप आवडतो. तर हा महालक्ष्मीचा जो मुखवटा आहे मी 200 रुपयात खरेदी केला होता. तर जुईनगरमधूनच खरेदी केला होता आणि त्या दादांचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा, कारण हा मुखवटा आहे जो खूप सुंदर आहे आणि मी खूप वर्ष झाले हा मुखवटा वापरत आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. हा मुखवटा जो आहे खूप सुंदर आहे आणि बॉक्स पॅकिंग असल्यामुळे हा वर्षानुवर्ष मी वापरत आहे. तर हा मुखवटा आपल्याला धाग्याने बांधायचा आहे. तर नारळ जो आहे त्याला आपण धाग्याने मुखवटा जो आहे तो बांधणार आहोत. त्यामुळे मुखवटा व्यवस्थितरित्या आपण जे मांडणी केली आहे त्यावर बसेल. तर मला थोडासा क्रॉस वाटत होता, तर मी बघते चेंज करते थोडंसं, कारण मुखवटा आहे थोडासा क्रॉस वाटतो आहे आणि जो नेकलेस आहे तो पण मला ॲडजस्ट करावा लागेल. तर ती बाकीची ज्वेलरी आहे, लक्ष्मी हार तर मी तुम्हाला सांगितलंच होता, मी 90 रुपयाचा खरेदी केलेला आहे. तर आणि गोल्डन मण्यांची माळ आहे माझ्याकडे, ती पण मी फक्त मणी खरेदी केले होते आणि त्यामध्ये मी धाग्यामध्ये मणी ओवले होते.
तर आजची पूजा मांडणी माझी झालेली आहे। तर त्यानंतर 5 फळं आणि आपल्याला नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे। त्यानंतर ओटीचं सामान ठेवायचं आहे, ओटीचं सामान पण मी ठेवलेलं आहे। त्यानंतर पिवळी फुलं आहेत ती वापरलेली आहेत। तर साईडला जे डेकोर करायचं होतं ती पिवळी फुलं मी वापरलेली आहेत। त्यानंतर समई आहे, दिवा आहे देवाचा तो प्रज्वलित केलेला आहे आणि धूप अगरबत्ती दाखवून देवीची पूजा केलेली आहे। तर अशा प्रकारे माझं जे पूजन आहे ते कंप्लीट झालेलं आहे। तर हा होता छोटासा व्हिडिओ तिसऱ्या गुरुवारचा। त्यानंतर मी जेवणाचा आज बेत केला होता। तर मी आज जेवणासाठी वरण, भात, भाजी, पापड हे सर्व बनवलं होतं। तर एकटीने सर्व तयारी केली होती आणि आज देवाच्या कृपेने स्पर्श पण मस्ती कमी करत होता आणि झोपला होता, त्यामुळे माझं सर्व काम व्यवस्थितरित्या आणि माझी गुरुवारची पूजा एकदम व्यवस्थित झाली। तर हा होता एक छोटासा व्हिडिओ। तर भेटूया नक्कीच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।